मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मीरा रोडमधल्या सभेत हिंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्य सरकारवर आसूड ओढला. हिंदी सक्ती करून दाखवा असं आवाहन त्यांनी फडणवीसांना दिलं. सक्ती अडून उत्तर भारतीयांचे मतदारसंघ बनवण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आणि त्यावर आता भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका सुरू केली आहे. राज ठाकरेंच्या प्रवृत्तीला समजून घ्या. त्यांचं मराठी प्रेम आणि हिंदी विरोध हे सीझनल आहे या शब्दात भाजप नेते मनोज तिवारींनी राज ठाकरेंवर टीका केली. हिंदी सक्तीचे शकुनी मामा हे उद्धव ठाकरे असल्याचा घणाघात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी केला. आपण पाहूयात भाजपनं राज ठाकरेंवर केलेला हल्लाबोल. मेरा सुझाव है कि राज ठाकरे की प्रवृत्ति को समझिए. राज ठाकरे का हिंदी विरोध और मराठी प्रेम ये सब सीजनल है. जब चुनाव आता है तभी वो ऐसा करते हैं लोग, और इनको सजा महाराष्ट्र की जनता देती है. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे, ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, ज्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदीचा सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. आणि राज ठाकरेंनी मीरा रोडच्या सभेत दिलेलं आव्हान हे खासदार निशिकांत दुबेंना नाही तर भाजपला असल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. तर खासदार सुप्रिया सुळेंनी त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. मला दुर्दैवी वाटतं की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एवढं हिंदीची बॅटिंग का करतात. विनोदजींनी एकदा वजन घेतलं होतं बॅगांचं की मुलांना शाळेत जाताना वजन कमी करा, लोड कमी करा. हे एकीकडे विनोद तावडेजी म्हणतात मुलांचा लोड कमी करा, देवेंद्रजी म्हणतात वाढवा. नक्की काय चाललंय देवालाच ठाऊक. आमचं एवढंच म्हणणं आहे की लहान लहान ती पोरं बिचारी एवढीशी शाळेत जातात, त्यांना कशाला लोड करताय. देवेंद्रजींनी थोडंसं विनोद तावडेजींचं ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. मी आता दिल्लीत गेले आणि विनोद तावडेजी भेटले तर त्यांना विनम्र विनंती करणार आहे की तुम्ही जरा थोडंसं मार्गदर्शन देवेंद्रजींनी करावं. देवेंद्रजींनी का मनावर घेतलंय लोड वाढवायचं मला खरंच कळत नाही. राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाही, हे आव्हान भारतीय जनता पक्षाला, आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही. नाराजी वगैरे कशी व्यक्त करतात, हां, शेंबूड पुसल्यासारखा. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्यांनी महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्रदृष्टीनं पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो. दरम्यान नयानगरमध्ये जाऊन कानाखाली मारा असं आव्हान मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी मनसेला दिलं होतं आणि त्यावर मनसेचे मुंबई शहर